कोकणची मुलुक मैदानी तोफ रामदासभाई कदम यांनी निवडणुकीतून निवृत्ती घेतली आहे। दापोली दौऱ्यादरम्यान त्यांनी हे विधान करून एकच खळबळ माजून दिली। तरुणांना संधी मिळावी यासाठी आपण हा निर्णय घेत आहोत असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं। आणि मी स्वतः निर्णय घेतला आहे, यापुढे मी निवडणूक कधी लढवणार नाही, पक्षाचंच काम करतो। मी निर्णय घेतला, मी आज पहिल्यांदा बोलतोय, पण मी उद्योगींना सांगितलं यापुढे मी स्वतः निवडणूक कधी लढवणार नाही। मी पुढे पक्षाचंच काम करणार। आता आमची वय आम्ही बघितली पाहिजे आणि तरुण मुलांना संधी दिली पाहिजे। आम्ही किती 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 वर्ष आम्ही हेच करत बसणार। मला भगवान गाडगे एका आयुष्यामध्ये बोलले होते, मला आठवत आहे, कुणाला कुठं कधी थांबावं हे प्रत्येकाला कळलं पाहिजे। ते त्यांचं वक्तव्य मला पटलं आणि मी थांबलो। पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी निवृत्ती जाहीर करून तरुणांचा मार्ग मोकळा केला आहे। यापुढे तुमचा वारसदार तुम्ही देणार का असा सवालही त्यांना विचारला गेला। यावर उत्तर देताना ते म्हणाले की शिवसेना हा शिस्तीचा पक्ष आहे, इथे फक्त पक्ष आदेश चालतात, पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल। हे निर्णय सगळे पक्षप्रमुख घेत असतात, ते त्यांनी ठेवायचे असतात। शिवसेनेमध्ये एक वेगळी शिस्त आहे आमच्याकडे आणि मग पक्षाची बांधिलकी ठेवूनच सगळ्यांनी काम केलं पाहिजे। प्रत्येकानं तिकीट मिळावं यासाठीच काम करता कामा नये, पक्षाची बांधिलकी म्हणून आपण प्रत्येकाने काम केलं पाहिजे। रामदास कदम यांनी अचानक जाहीर केलेल्या या निर्णयामुळे अनेक कार्यकर्त्यांची निराशा झाली, पण तरुणांसाठी निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी जे जाहीर केलंय त्यामुळे सगळ्यांनी त्यांचं कौतुकही केलं। आपल्या वयाचा विचार करून थांबलं पाहिजे असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं। हा इशारा कोणाला आहे याबद्दल मात्र उलटसुलट चर्चा होती। माय कोकण, दापोली।